नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. खेड्यातला राहुल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर विषय असा आहे की HP बुकिंग गॅस कसं करायचं आणि कसं नाही करायचं ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉन करा. तर ठीक आहे. तर हॅलो मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये फोनपे ॲप असेल तर आपल्या फोनपेमध्ये जायचं. फोनपेमध्ये गेल्यानंतर जो आपला पिन आहे तो पिन टाकायचा. पिन टाकून झाल्यानंतर मोरमध्ये जायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसूनच पडते बुक सिलेंडर, याच्यामध्ये जायचं. याच्यामध्ये गेल्यानंतर जो आपला HP गॅस सिलेंडर असणार आहे तो कंझ्युमर नंबर आपला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपला स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जो आपला राहणार तो, जसं माझं चंद्रपूर आहे मी चंद्रपूर टाकणार आणि त्यानंतर मी कन्फर्म करणार. कन्फर्म केल्यानंतर जो आपला गॅस एजन्सीचं नाव राहते त्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर माझं नाव याच्यामध्ये आहे कंझ्युमर कॉप स्टोअर्स LTD. त्याच्यावर माझं बुकिंग आहे तर मी त्याच्यावर क्लिक करत आहे. त्याच्यानंतर जो आपला कंझ्युमर नंबर राहते तो आपला कंझ्युमर नंबर याच्यामध्ये 6 आकड्याचा ॲड करायचा आहे. तर माझा कंझ्युमर नंबर मी ॲड करणार आहोत. माझा कंझ्युमर नंबर आहे 721416. माझा कंझ्युमर नंबर ॲड केल्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म झाल्यानंतर 960.50 आपल्याला ते पे करायचे आहे. प्रोसेस टू पेमध्ये गेल्यानंतर आपल्याला माझं बँक युनियनचं आहे, तुमचं कोणतं असेल त्याच्यावर तुमचं बुक होऊ शकते. याच्यानंतर आपल्याला इथं पे करायचं आहे. पे झाल्यानंतर जो आपला इंटर पिन राहणार तो आपण टाकायचा. त्याच्यानंतर आपला जो रिफिल सिलेंडर बुक आहे तो आपला सिलेंडर बुक होऊन जाणार. धन्यवाद. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.